नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनास किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत. आठवणीतली कविता. आजची कविता आहे या बालांनो या रे या. राजकवी भा. तांबे म्हणजेच भास्कर रामचंद्र तांबे या कवितेचे कवी आहेत. या कवितेचे मुख्य प्रकाशन वर्ष 1935 मानले जाते. आज मी या बालांनो या रे या ही कविता म्हणून दाखवणार आहे. या बालांनो या रे या, लवकर भर भर सारे या. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. स्वस्त बसे तोची फसे, नवभूमी दाविन मी. या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया. या बालांनो या रे या, लवकर भर भर सारे या. जुन्या कविता आपण का घेतो? एखादंच कडवं घेतो. का घेतो? यासाठी की एक जुन्या आठवणी आपल्या ताज्या होतात. यासाठी मी एक छोटंसं कवितेचं कडवं घेत असते. उजाळा आठवणींना, सांगड जुन्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. तर आज आपण बघूया कढीतले गोळे. त्यासाठी घरचाच मी कढीपत्ता वापरणार आहे. अगदी पावसामुळे छान तजेलदार झालेला हा कढीपत्ता मी आज कढीमध्ये घालणार आहे. सुगंधी आहे हा कढीपत्ता. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. हरभऱ्याची डाळ, दही, डाळीचं पीठ जे कढीसाठी लागणार आहे. त्यानंतर मोहरी, जिरे, मेथ्या, धने, हळद, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण, आणि कढीसाठी तडका द्यायला छानपैकी कढीपत्ता. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, डाळीबरोबरच आपण त्याचं वाटण करणार आहोत. मिक्सरमध्ये आपण काढू शकतो, असं काही नाही. मला आवडतं म्हणून आपलं मी वाटते. ही डाळ आहे ती मी भिजवून घेतलेली आहे. 2-2.5 तास भिजवायची. ती वाटायला पण बघा किती छान वाटल्या जाते बघा. बघा आता इतकी सुंदर, आणि रंग बघा किती छान आलाय. कोथिंबीर मिरचीमुळे तो वेगळा रंग आला आहे, आणि बारीक छान वाटल्या गेली आहे. त्याची दगडावर वाटल्यामुळे, म्हणजे पाट्यावर वाटल्यामुळे चव पण त्याची वेगळी असणार आहे. तर हे आता झालेली आहे. थोडी मध्ये डाळ राहिली तरी चालणार आहे खरं म्हणजे बघा, म्हणून ठेवलंय मी मध्येच की थोडी डाळ राहिली तरी ती छान गोळ्यामध्ये वाटते. तर हे डाळीचं पीठ आणि दही छानपैकी घुसळायचं आहे, म्हणजे छान प्लेन मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपण आता कढी करणार आहोत. थोडंसंच तेल कढीला. मोहरी, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, आणि कढीपत्ता.
अशी ही आपली कढी इथपर्यंत झालेली आहे. आता ही जी डाळ वाटलेली आहे आपण, यामध्ये थोडी हळद घालायची आहे. आलं लसणाचे खरं तर आलं लसूण घेतलेलंच आहे, पण थोडी पेस्ट आहे म्हणून मी त्यात घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ. गोळ्यांचं होतपर्यंत कढी तयार होते, कढी होतपर्यंत गोळ्यांचं तयार करतो आपण. थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, पण मी कोथिंबीरचे देठ सुद्धा घेते बाबा. देठ पण प्रकृतीसाठी आपल्या चांगला आहे. यामध्ये मी कधीच सोडा फुगण्यासाठी किंवा वेगळं काही असं टाकत नाही, म्हणजे कुठलंही पावडर वगैरे असं. तर ओरिजिनल जे आहे ते खावं असं मला वाटतं. त्यामुळे अगदी पूड करायची असेल जिऱ्याची, मिऱ्याची किंवा आपलं धन्याची, तर मग आपण घरी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस मी छान मसाल्याची सुद्धा रेसिपी करणार आहे. तो वर्षभर कसा टिकेल असा मसाला आणि चविष्ट, खूप आवडेल. तोच मी माझ्या घरचाच मसाला नेहमी वापरत असते. आपले गोळे असे तयार करून झालेले आहे. हरभऱ्याची डाळ किंवा हरभरा त्याच्यामुळे शरीराला प्रथिने, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच पचनक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढवते. तसेच दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते, म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ही जी कढी आहे ती पूर्ण उकळल्यावरच आपल्याला गोळे टाकायचे आहेत त्यात. कारण काय, जर ती पूर्ण उकळली नसेल तर तो गोळा फुटू शकतो. आता बघा, कढीला उकळी आलेली आहे. बघा, उकळता उकळताच असे आपल्याला गोळे टाकायचे आहेत आणि हलवायचे नाही आहे जास्त, कारण जर आपण हलवलं तर गोळा फुटू शकतो. आता ही कढी जी आहे हलवायची नाहीये, आपोआपच ते गोळे छानपैकी शिजतात. आणि आपण कधी समजायचं आहे की गोळे आता शिजले आहे, तर ते जे गोळे खाली गेलेले असतात ते वर तरंगतात, म्हणजे ते गोळे शिजलेले आहे असे आपण समजायला हरकत नाही. आता हे सगळे गोळे बघा वर आलेले आहेत. याचा अर्थ काय, तर गोळे छान शिजलेले आहेत. धने, मेथ्या आणि कढीपत्ता असा मी थोडासा तडका देणार आहे. कढी फोडणी देतो तेव्हाही धने आणि मेथ्या घालू शकतो, पण मला असं वाटलं की आज वरून त्याचा तडका द्यावा आणि थोडी कोथिंबीर. आता बघा, तर असे हे कढीतले गोळे तुम्ही नक्की करा आणि मला कळवा. माझ्या चॅनलला विविधा प्रस्तुत साधनाज किचन याला शेअर करा, लाईक करा आणि मला फॉलो करा. अशीच एक नवीन रेसिपी घेऊन परत भेटूया नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.